नमस्कार. आपण पाहत आहात SMS न्यूज लिव्ह. मी आहे आपला प्रतिनिधी मनोहर भाऊ यरपुरवाड. नांदेड जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दिव्यांग, वृद्ध आणि निराधार बांधवांच्या न्याय हक्कांसाठी 8 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दिव्यांग, वृद्ध, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नांदेड यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांगांच्या प्रश्नांवर आतापर्यंत तब्बल 12 बैठका आणि एक सुनावणी घेण्यात आली. मात्र त्या बैठकीत मांडलेले अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. याबाबत अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस उत्तर मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात 9 मार्च 2026 रोजी दिलेल्या निवेदनात दिव्यांगांना न्याय हक्क देता येत नसेल तर स्वेच्छा मरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र 1.5 महिना उलटूनही समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही. संस्थेच्या वतीने असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे की बैठकांचे इतिवृत्त वेळेत तयार होत नसल्यामुळे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा होत नसल्यामुळे दिव्यांगांचे प्रश्न प्रलंबितच राहतात. याशिवाय कर्तव्यतत्पर अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, दप्तर दिरंगाई कायद्याचा वापर का केला जात नाही, असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दिव्यांग, वृद्ध आणि निराधार बांधवांना जर त्यांचे मूलभूत हक्क मिळत नसतील तर अशा परिस्थितीत जगणे कठीण असल्याचे सांगत शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 8 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात चंपतराव डाकोरे पाटील, सुधाकर पिलगुंडे, दिंगाबर लोणे, शेख मुस्ताक, गुलाबराव जोगदंड, शिवाजी हंबर्डे, विद्याधर गिरी, सखाराम बरिदे, पठाण शेरखॉन, दत्तात्रय पांढरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ही माहिती नांदेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोहर भाऊ यरपुरवाड यांनी दिली आहे. नमस्कार. मी दिव्यांग, वृद्ध, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचोलीकर. नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी उठा दिव्यांगांनो जागे व्हा आणि या संघर्षासाठी सहभागी व्हा. दिव्यांग बांधवांसाठी 2016चा कायदा करून दिव्यांग बांधवांवर हक्क मिळत नसल्यामुळे दिव्यांग, वृद्ध, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ते संघर्ष समिती नांदेड आणि सकल दिव्यांग संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी दालनामध्ये नांदेड जिल्हाधिकारी यांच्या दालनात दिव्यांग बांधवांना हक्क द्या, जर हक्क देता येत नसेल तर दिव्यांग बांधवांना स्वेच्छा मरण्याच्या परवानगीसाठी धरणे आंदोलनामध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी सहभागी व्हायचे. दिव्यांग बांधव पुढे झडत नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वेळा अनेक आंदोलनं करण्यात आली. लोकप्रतिनिधी यांच्या घरावर सुद्धा, आमदार खासदार यांच्या घरावर सुद्धा मोर्चे आंदोलन करण्यात आले. भीक मागो आंदोलन करून आमदार आणि खासदारांच्या घरावर मोर्चे काढून सुद्धा लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी दिव्यांगांच्या हक्काकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ज्यावेळेस आम्ही आंदोलन करतोय त्यावेळेस माननीय जिल्हाधिकारी साहेब, संबंधित अधिकारी दिव्यांग संघटनेच्या वतीने अनेक बैठका घेतल्या जातात, पण त्या बैठकीची प्रोसिडिंगच 1.5 महिना होत नाही आणि ती प्रोसिडिंग संघटनेला किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे पोहोचत नाही. आणि जर पोहोचलेले असेल तर त्या प्रोसिडिंग मध्ये असलेले मुद्दे
किती प्रश्न सुटले आणि किंवा सुटले नाही यांचा आढावा पण घेत नाहीत। संघटनेच्या वतीने दर महिन्याला आढावा बैठक का होत नाही? दिव्यांग बांधवांचे प्रोसिडिंग मधले प्रश्न का सुटत नाहीत? याबद्दल प्रत्यक्ष भेटून चर्चा करून निवेदन देऊन सुद्धा त्या निवेदनाची साधी दखल घेत नसल्यामुळे दिव्यांग विरोधी निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने भर उन्हामध्ये 17 फेब्रुवारी पासून नांदेड जिल्ह्यातील तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना प्रत्यक्ष शिष्टमंडळाने भेटून निवेदन सादर केलेले आहे। माननीय महोदय जिल्हाधिकारी यांनी 12 बैठका आणि एक सुनावणी घेऊन त्या प्रोसिडिंग मधील किती प्रश्न सुटलेले आहेत आणि किती प्रश्न का सुटलेले नाहीत यांचे उत्तर 15 दिवसात देण्यात यावे। जर प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल, दिव्यांगांना हक्क देता येत नसेल तर दिव्यांग बांधव आपल्या तहसील कार्यालयामध्ये कोणतीही पूर्व सूचना न देता स्वइच्छा मरणाची परवानगीसाठी आपल्या कार्यालयामध्ये बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला। पण आज 1.5 महिना झाला पण एकाही तहसीलदाराने या निवेदनाची साधी दखल घेतलेली नाही आणि दखल न घेतल्यामुळे 9 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले। आपले कनिष्ठ तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्याने दिव्यांगाच्या प्रश्नाची साधी दखल घेतलेली नाही। म्हणजे दिव्यांग बांधव मरण्याची वाट पाहत आहेत का? सोयीच्या मरण्याची परवानगी मागल्यानंतर त्यांचे निवेदन केल्यानंतर त्याचं साधं उत्तर देत नसेल तर त्यांची मूक संमती दिव्यांगांना मरण्याची आहे का यांचा प्रश्न विचारू आणि आपण जर या एका महिन्यामध्ये आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याकडून दिव्यांग बांधवांच्या प्रोसिडिंग मधील प्रश्न किती सुटले आणि काय सुटले नाही यांचं कारणासहित उत्तर नाही दिल्यास त्यासाठी आम्ही आपल्याला एका महिन्याच्या नंतर कोणतीही पूर्व सूचना न देता जिल्हाधिकारी दालनामध्ये दिव्यांग बांधव स्वइच्छा मरण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा 8 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेला आहे। 8 एप्रिल 2026 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या संघटित ताकद आणि आपला हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग विरोधी निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकारी संघर्ष समिती सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।